भिवंडी महापालिकेच्या मौजे निजामपुरामधील खडूपाडा भागातील सिटी सर्वे नंबर 50 पैकी हिस्सा 2 हा भूखंड बनावट दस्तावेज तयार करून कैलास पवार यांच्या मालकीच्या जागेवर इमारत तयार केल्याप्रकरणी भिवंडी निजामपूर पोलीस ठाण्यात गुलाम मोहुद्दीन सय्यद व त्यांचे वारसदार रिजवान अमीर मिटकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हे गुन्हे दाखल होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका पवार यांनी दाखल केली होती। भिवंडी महापालिकेच्या मौजे निजामपुरामधील खडूपाडा भागातील सिटी सर्वे नंबर 50 पैकी हिस्सा 2 हा भूखंड बनावट दस्तावेज तयार करून कैलास पवार यांच्या मालकीच्या जागेचा TDR विकास हक्क प्रमाणपत्र बोगस बनवून त्या जागी इमारत तयार केली। गुलाम मोहुद्दीन सय्यद व त्याचे वारसदार रिजवान अमीर मिटकर यांनी भिवंडी पालिकेच्या अधिकाऱ्यांचा संगनमत करून TDR चोरला। नगर रचना विभागाधिकारी कैलास पवार यांना उडवाउडवीची उत्तरे देत कुठलीही कारवाई केली जात नव्हती। त्यामुळे TDR मालक कैलास पांडुरंग पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। न्यायालयाने चौकशीअंती गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत। या प्रकरणी भिवंडी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुलाम मोहुद्दीन सय्यद व त्याचे वारसदार रिजवान अमीर मिटकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे त्या जागेवरील इमारत काही दिवसात निष्कासित करणार असल्याचे पालिका आयुक्तांनी मालक कैलास पवार यांच्या सुनावणी दरम्यान सांगितले आहे। हां सर, काय नाव आहे आपलं आणि काय तक्रार होती? नाव कैलास पांडुरंग पवार। आमची सिटी सर्वे नंबर 52 CTS नंबर 4853 खंडूपाडा येथे 105 गुंठे जागा होती। आम्ही पूल म्हणून होतो त्याच्यावरती। तर आम्ही तिथे कारखाने बांधल्यानंतर आमचं सेटलमेंट झाल्यानंतर आमचं नाव कमी करण्यात आलं आणि त्याच्यानंतर एक सेटलमेंट ॲग्रीमेंटमध्ये 105 गुंठ्यापैकी 25% जागा त्याने आम्हाला देणं अपेक्षित होतं मालकाने, परंतु ती काही दिली गेली नाही। तर 2007ला आम्हाला असं समजलं की मालक त्या जागेच्या मोबदल्यात महापालिकेकडून TDR विकत घेतोय, मग TDR मिळवतोय। तर आम्ही ते सर्व पेपर माहितीच्या अधिकारात काढले असता असं निदर्शनास आलं की ते संपूर्ण पेपर बोगस आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व माहिती घेतली असता कन्सर्न ऑफिसरला पत्रव्यवहार केला, परंतु तरी देखील काय उपयोग झाला नाही। त्यानंतर एक TLR ऑफिसने पत्र दिलं की मोहर नंबर 33-25/4/2007 हा मोजणी नकाशा खोटा असून त्याच्यावरती जे सही शिक्के आहेत ते खोटे आहेत आणि त्याच्यावरती जी सही आहे कामरेकर म्हणून ते रिटायर झाले होते, रिटायर होण्यापूर्वीची आहे सही, तर रिटायर झाले आणि त्याच्यानंतरची सही आहे, कळलं का? आणि त्यानंतर मग आम्ही ते कन्सर्न ऑफिसेस हे ते सर्व करत होतो, परंतु कोणी दखल घेतली नाही। महापालिकेच्या विधी अधिकाऱ्यांनी एक हे दिलं की ह्या कलमाअंतर्गत एक गुन्हे टाकले 420, 468 ह्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून विकास हक्क प्रमाणपत्र रद्द करावे। त्याच्यानंतर मग मी पाठपुरावा केला, जेवढे कन्सर्न ऑफिसर होते त्यांच्याशी पाठपुरावा केला, परंतु कोणी दखल घेतली नाही। शेवटी मी हायकोर्टात माननीय उच्च न्यायालयामध्ये एक रीट दाखल केला आणि माननीय उच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये आदेश दिला की संबंधित जे मालक आहेत त्यांच्याविरोधात FIR लॉन्च करा म्हणून। तर 3/5ला महापालिकेने जे मालक होते एकूण 13 जण त्यांच्याविरोधात FIR लॉन्च केला आणि चार्जशीट आता दाखल झालेली आहे। 30/11ला चार्जशीट दाखल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही भिवंडी कोर्टाच्या अधीन राहून तसेच त्याप्रमाणे लोकायुक्तांकडे देखील आमची केस आहे 6/4ला। त्या 6/4च्या केसच्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिथं सांगितलं होतं की लोकायुक्तांना की आयुक्त स्तरावरती दोन्ही पक्षकारांना बोलून आयुक्त त्याबाबतची सभा घेतील आणि तो अहवाल तुम्हाला पाठवण्यात येईल। आज माननीय आयुक्तांनी आम्हाला 12 वाजता वेळ दिली होती, तसं लेखी पत्र दिलं होतं आणि एक सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे आणि एक आयुक्तांनी चांगली भूमिका घेतली की जो TDR आहे जे विकास हक्क प्रमाणपत्र दिलेलं आहे ते प्रमाणपत्र रद्द करावे असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। एक 2-3 दिवसात मिनिट्सचे प्रत आम्हाला मिळेल आणि 6/4ला माननीय लोकायुक्तांकडे त्याबाबतचं लेखीपत्र आयुक्त देणार आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो की आयुक्तांकडून अशीच सकारात्मक आम्हाला हे मिळेल आणि विकास हक्क प्रमाणपत्र रद्द करून जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे किंवा त्यांच्यावरती कारवाई करण्याचे तोंडी आदेश देखील आयुक्तांनी दिलेले आहेत। त्याबद्दल माननीय आयुक्तांचं धन्यवाद आणि याच्यामध्ये माझ्या वृद्ध आईला न्याय मिळावं अशी मी न्यायदेवतेकडे तसेच महापालिकेच्या आयुक्तांकडे अपेक्षा व्यक्त करतो।
आयुक्तांनी निर्देश दिले गुन्हे दाखल आहेत, पण अद्यापही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे जे मालक होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले ते माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झालेले आहेत. परंतु महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर आतापर्यंत म्हणजे कोणती असे गुन्हे दाखल करावे म्हणून झालेले, फक्त एक औपचारिकता चर्चा झाली आणि त्यांनी त्या प्रकारे सांगितलेलं आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे आता आयुक्तांकडून? आम्हाला आयुक्तांकडून अपेक्षा आहे की विकास हक्क प्रमाणपत्र रद्द करावे आणि जे दोषी अधिकारी आहेत आणि मुळामध्ये जो मोरा नंबर होता तो खोटा आहे हे तर TLR ऑफिसने देखील स्पष्ट केलेलं आहे. महापालिकेच्या विधी अधिकाऱ्यांनी देखील त्याच्यावरती अभिप्राय दिलेला आहे. आणि महापालिकेने आता नव्याने मोजणी केली 27 मेला. तर जे क्षेत्र होतं 5718 चौरस मीटर, तर ते क्षेत्र भरलेलं आहे 4848 चौरस मीटर, म्हणजे 9 गुंठ्याचा त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्स आहे. म्हणून माननीय आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी विकास हक्क प्रमाणपत्र रद्द करून भिवंडीचे जे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी. आयुक्ताचा ह्याच्यामध्ये काही संबंध आहे का? ना, आयुक्त आता आलेले आहेत. पूर्वी आयुक्त वेगळे होते कारण ही केस 2008ला विकास हक्क प्रमाणपत्र देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती.